हे जाणून घेऊया. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम, प्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. आणि हे खूप नॉर्मल आहे. म्हणजे एक साधारण जीव आहे त्याला नेहमी वाटतं, की अरे, हे माझी इच्छा ही आहे, मला हे केलं पाहिजे. मला त्याची खूप आसक्ती आहे, मला ते केलं पाहिजे. पण त्याला कंट्रोल केलं पाहिजे. सर्वांवर स्वामित्व गाजवण्याच्या आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवाचा महान शत्रू आहे. म्हणजे त्याला पण वाटतं, की मला इथे स्वामित्व गाजवलं पाहिजे. मला इथे इंद्रिय तृप्ती केली पाहिजे. इथे हे चांगलं आहे, मला हे पाहिजे. तिथे ते चांगलं आहे, मला पाहिजे. तर ही ही जी इच्छा आहे, एक स्वामित्व गाजवण्याची आणि दुसरी इंद्रिय तृप्ती करण्याची. हे आपल्या या जीवाचा सगळ्यात महान शत्रू आहे. आणि म्हणून याला आपलं कंट्रोल. उदाहरण कोणाला वाटेल कसं, तो उदाहरण आपण रावणाला पाहू शकतो. रावण जो होता, किती त्याच्यामध्ये हे दोन्ही जे क्वालिटीज होते, स्वामित्व गाजवण्याची. त्यांनी जेवढे ग्रह होते, इव्हन म्हणतात की शनी जो ग्रह आहे तो इतका भयानक आहे, की तो कुणाला पण दाबून ठेवतो. म्हणजे इतका, म्हणजे लोकं शनिदेव म्हणजे खूप घाबरतात. पण रावण इतका पॉवरफुल होता, की त्यांनी शनीला आपल्या पायाखाली ठेवलं होतं. तो जिथे बसायचा आसनावर, या पायाखाली ते जसं लोकं एक छोटासा स्टूल किंवा काही, तसं त्यांनी शनीला ठेवलं होतं. जस्ट इमॅजिन तो किती पॉवरफुल होता. तर प्रत्येक गोष्टीवर त्याला स्वामित्व पाहिजे. जसं एकदा तो अ, एका नदीमध्ये कुठली तरी, मला नाव आठवत नाही, मोठी नदी होती. त्याच्यात तो आपल्या स्त्रियांबरोबर तो अंघोळ करत होता. अचानक पाणी सगळं बंद झालं. त्याला आश्चर्य वाटलं, हे पाणी गेलं कुठे अचानक? तर तो मागे गेला. तो बोलला, "मी बघून येतो काय आहे." आणि जेव्हा मागे गेला तेव्हा बघितलं तिथे जे सहस्त्रार्जुन जो होता, त्याने आपल्या 1000 हातांनी सगळं त्या पाणीला थांबवून ठेवलं होतं. तर लगेच त्याच्यामध्ये हे झालं, "अरे, ह्यानी कसं थांबवलं?" आणि लगेच त्याला आपलं जे शौर्य होतं ते दाखवायचं. त्याच्यावर युद्ध केलं आणि एवढा मार खाल्ला रावणाने, पळून गेला तिथं. तर असा जो एक इगोइस्टिक किंवा जो अभिमानी जो व्यक्ती आहे, तो नेहमी जो आहे तो असे कार्य करतो. आणि इंद्रिय तृप्ती, दुसरं त्याला इंद्रिय तृप्ती. तर रावणाला जर पाहिलं तर त्याचे म्हणजे इतका तो लंपट होता, की स्वतःच्या सुनेला, जी रंभा होती, त्याचा जो भाव आहे यक्ष, कुबेरजी, त्याचा मुलगा नलकुबर, त्याची बायको रंभा, तिला पण नाही सोडलं, तिचं पण रेप केलं त्यांनी. तर त्याने श्राप दिला त्या नलकुबरनी. बोलला, "मी तुला श्राप देतो. बोलला, आजपासून तू कुठल्याही स्त्रीला हात लावशील, तुझं मस्तक तिकडेच म्हणजे खूप विस्फोट होईल त्याचा तो." म्हणून तो खूप घाबरायचा तो. म्हणजे त्याच्यानंतर तो खूप म्हणजे केअरफुल राहिला. पण त्याला त्याला वाटलं, म्हणजे तो एवढा हे नव्हतं, पण बोलला, की भरोसा नाही बाबा, त्याचा श्राप लागला मला आणि काही झालं तर. तर ही वॉज व्हेरी केअरफुल. तर स्वामित्व गाजवणे आणि इंद्रिय तृप्ती करणे, हे 2 वस्तू म्हणजे खूप आपले शत्रू आहेत. आणि आपण पाहिलं रावणाचं शेवटी या दोन्ही क्वालिटीजमुळे त्याचा शेवटी त्याला भगवानच्या हाताने त्याचा तो मरण पावला.